अशा जल्लोषात उत्साहात आजचा इथं हा दादांचं स्वागत आपण सगळ्यांनी केलंय आणि खरोखर भारावून जायला झालं. तुम्ही सगळ्या जणी इथं आले आहात. 22 जानेवारीच्या दरम्यान दादा नारायणगावला आले होते. राम मंदिरात नारायणगावच्या खूप गर्दी होती, कार्यकर्ते होते, आम्ही काही महिला होतो आणि आम्हाला दादांबरोबर एक फोटो काढायचा होता. सगळ्या जणी माझ्या मैत्रिणी पुढे गेल्या आणि मी थोडीशी मागे राहिले. दादा कुणाशी तरी बोलत होते, व्हिडिओ चालू होते, पत्रकार होते आणि मी मागणं म्हणलं, ए मला पण जरा फोटो काढायला येऊ द्या ग. आणि मला पुढे जाता येईना. कसं कोण जाणे, दादांनी ते ऐकलं होतं आणि दादा म्हणले, ताईंना पुढे येऊ द्या. आणि या छोट्याशा प्रसंगाने मला या अष्टावधानी व्यक्तिमत्वाबद्दल वेगळंच काही वाटून गेलं की इतकी सगळी गडबड असताना सुद्धा त्यांचं सगळीकडे बारीक लक्ष होतं. आपण प्रत्येक वेळेस सभेला आल्यानंतर जाहीर भाषण होतात, दादा भाषण करतात. पण आज एक अगदी घरगुती अनौपचारिक अशी दादांची हितगुज करावं असं एक धाडसच आम्ही केलंय. आणि जुन्नर तालुक्याच्या महिलांमध्ये, सर्वसामान्य महिलांमध्ये काही प्रश्न आहेत ते आम्ही तुम्हाला विचारणार आहोत. हा जो रक्षाबंधनाचा कार्यक्रम बेनके परिवार अनेक वर्षापासून करतंय, त्या कार्यक्रमात तुम्ही सगळे आलात याचा आम्हाला खूप आनंद झालाय. मी दादाच म्हणते सगळ्यांसारखं तुम्हाला. दादा तुम्ही येणार असला की जुन्नर तालुक्यात उत्साहाची एक वेगळीच लाट येते, सगळीकडे खूप उत्साह असतो. तुम्हाला जुन्नर तालुक्यात आल्यानंतर कसं वाटतं, म्हणजे तुमच्या भावना काय असतात? मी राजकीय जीवनाला सुरुवात 1991 साली केली, परंतु खासदार म्हणून 3-4 महिने काम केल्यावर मला त्यावेळेची राजकीय परिस्थिती बघता राजीनामा द्यावा लागला, आमदार व्हावं लागलं. आमदार झाल्यानंतर माझे सुरुवातीला संबंध वल्लभशेठ बेनके असतील, दिलीप वळसे पाटील साहेब असतील, नारायणराव पवार साहेब असतील, मी म्हणजे जुन्नरखेड आंबेगावच्या परिसरातला बोलतोय, बापूसाहेब थिटे असतील, पोपटराव गावडे असतील, ह्या लोकांशी झाले. आणि मला नेहमी मी मूळचा शेतकरी, मी माझी पोल्ट्री डेअरी शेती उत्तम पद्धतीनं करणारा एक शेतकरी. परंतु अचानक कधी कधी काही घटना घडतात आणि तुम्हाला क्षेत्र बदलावं लागतं आणि मी राजकारणात आलो आणि मग नंतर मी त्याच्यातच स्वतःला झोकून दिलं. आणि तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झालेला असल्यामुळं एक तर सगळ्या महाराष्ट्राला, देशाला, जगातल्या अनेक लोकांना महाराजांच्या बद्दल, छत्रपतींच्या बद्दल खूप एक आपुलकी पण आहे, त्यांचं कुतूहल पण आहे, त्यांचा इतिहास नक्की काय, त्यांनी कसं त्या काळामध्ये केलं, त्यांचं शौर्य, त्यांचं वेगवेगळ्या पद्धतीनं गनिमिकावा, ह्या ज्या सगळ्या गोष्टी, त्यांच्यावर पण अनेक चढ उतार आले, पण ते कधी डगमगले नाही. कधी जिंकलेले किल्ले त्यांना तहात सोडावे लागले, परंतु सोडलेले किल्ले परत त्यांनी घेतले. आग्र्याला गेले तर आग्र्यावरून पण त्यांनी कशा प्रकारे सुटका केली ते तुम्हाला माहिती आहे. त्यामुळं शिवनेरीवर महाराजांचा जन्म जिजाऊंच्या पोटी झाला आहे, करता एक शिवनेरीबद्दल अतिशय एक आपुलकी, प्रेम, जिव्हाळा. आणि मग वल्लभशेठ बेनकेंनी सांगितलं की अजित, आपल्याला इथला शिवनेरीचा पूर्णपणे परिसराचा विकास आराखडा तयार करून काम करायचं आहे. आणि मग त्यावेळेस आम्ही पहिल्यांदा 84 कोटी रुपयाचा विकास आराखडा 2004ला, म्हणजे 20 वर्ष झाली, तेव्हा आपण केला. आणि ह्या भागातला शेतकरी फार कष्टकरी आहे. मग तो कांदा पिकवतो, द्राक्ष पिकवतो, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं ऊस असेल, वेगवेगळ्या प्रकारचं हिरड असेल, आंबा, टोमॅटो. आत्ताही मी मार्केटला मगाशी मला थांबवलं संजय काळे सभापतींनी, तिथेही कांदा आणि माझा टोमॅटो इतका मार्केटला आला, शेतकरी म्हणत होते आता भाव चांगला आहे, दादा निर्यात बंदी अजिबात होता का म्हणे. मी लगेच म्हणलं की आता आम्ही काळजी करू नका, आम्ही तिथं आहोत, मी निर्यात बंदी होऊन देत नाही, शेतकऱ्याला 2 पैसे मिळाले पाहिजे ही भावना. आणि जुन्नरला जसं इतिहास आहे, इथलं सगळं नैसर्गिक सौंदर्य अप्रतिम आहे, 5 धरणं आहेत कुकडीची, त्याच्यामध्ये आत्ताच पर्यटनाचा आम्ही चर्चा करून त्या ठिकाणी आलो. इथं बाकीच्या इंडस्ट्री यायला मर्यादा आहेत, त्याकरता इथं एन्व्हायरमेंटचा प्रश्न आहे. आणि शेजारीच आपला माळशेज घाट वगैरे इतकं निसर्ग सौंदर्य, म्हणजे खूप जण सांगतात महाबळेश्वरच्या पेक्षा
तिथं 1% थंडी जास्त त्या ठिकाणी असते आणि जुन्नर ही संस्कृती म्हणजे इथला जुन्नरचं आणि संस्कृतीचं फार जवळचं नातं आहे. अध्यात्म, तमाशा, पंढरी, IAS ऑफिसर इथले झालेत. मुंबई मार्केटमध्ये जुन्नरचं खूप मोठ्या प्रमाणावर एक होल्ड असतो. तिथं अनेक जुन्नरकर आमचे मुंबई मार्केटमध्ये काम करतात. स्वर्गीय वल्लभशेठ बेनकेंनी ह्या तालुक्याच्या करता खूप काही केलेलं आहे. ह्या सगळ्या आम्हाला त्याच्यामध्ये ज्या काही आठवणी आहेत त्या आठवणी इथं आल्यानंतर अतिशय प्रकर्षाने जाणवायला लागतात. आणि अजून महिलांचा प्रतिसाद, पुरुष मंडळींचा, तरुणांचा प्रतिसाद, आदिवासी भाग आहेत त्यांचे वेगवेगळे समस्या, त्यांचे प्रश्न. आणि मी कामाचा माणूस असल्यामुळे मला समस्या सोडवायला, प्रश्न सोडवायला, मार्ग काढायला, त्यांना निधी द्यायला मला एक वेगळ्या प्रकारचा आनंद मिळतो. आणि त्याच्यामुळे मी इकडच्या भागामध्ये असल्यानंतर नेहमीपेक्षा आनंदी असतो. अजित पवारच्या चेहऱ्यावर कधी हसू दिसत नाही, पण इथं आल्यावर हसू दिसत असतं. अगदी खरं आहे दादा. ही जुन्नरकरांबद्दलची भावनिक तुमची अटॅचमेंट म्हणेन मी त्या गोष्टीला, ती आम्हाला जाणवत असते. नेहमी बातम्यांमध्ये वगैरे आम्ही तुम्हाला बघत असतो, गाडीतून उतरून एखाद्या शेतात जाणं असो, बांधावरनं चालणं असो, की इथल्या आतल्या एखाद्या भागात जाणं असो, तुम्ही गाडीतनं उतरता आणि भराभर चालायला सुरुवात करता. तर कधी तुमच्या चेहऱ्यावर कंटाळा, थकवा दिसत नाही. आपण एवढं काम कसं करता हा नेहमीच प्रश्न पडतो. त्याच्यामध्ये आम्हाला पहिल्यापासून सवय लागलेली. आजींची आमच्यावर फार एक पगडा होता. आजी एक जबर असं व्यक्तिमत्व होतं. मायाळू पण होत्या, परंतु तेवढ्याच एखाद्या गोष्टीचं एक शेवटपर्यंत तड लावायची म्हणल्यावर त्या करारी पण तेवढ्याच होत्या. आणि त्याच्यावर त्यांच्या सहवासात आई वडील शेती करत होते, त्याच्यामुळे आम्ही त्यांच्याजवळ, आजी आजोबांच्या जवळ आणि मोठ्या काकींच्या जवळ बारामतीत लहानाचे मोठे झालो. तिथं आमचं प्राथमिक हायस्कूलचं शिक्षण झालं. तेव्हा आम्हाला आजी सांगायच्या, दुपारी झोपणं आळशीपणाचं लक्षण. त्याच्यामुळे ते डोक्यात बसलं, दुपारी झोपायचं नाही. सकाळी लवकर उठून कामाला लागायचं. आमच्या आजोबांना आम्ही आबा म्हणायचो. आबा पण पहाटेच उठायचे आणि मग पेपर वाचणं वगैरे बाकीच्या गोष्टी त्यांच्या चालायच्या. त्याच्यामुळे एक लहानपणापासून एक असा संस्कार झाला की दुपारी झोपणं म्हणजे आळशाचं काम. आपण आळशी नाही आहोत. लवकर उठून कामाला लागायचं. आणि नंतर आकस्मित राजकारणात आलो आणि ह्या जनतेच्या प्रेमापोटी, पक्षामुळं, नेत्यांच्यामुळं, साहेबांच्यामुळं खूप वेगवेगळी पदं मिळाली. महत्वाची ती पदं भूषवता आली आणि त्या पदाच्या माध्यमातून लोकांचे प्रश्न सोडवता आले. आणि मग प्रश्न सोडवताना देवगिरीला तर 91ला शिफ्ट व्हावं लागलं, मुंबईला. मग लोक महाराष्ट्रातनं यायची आणि काही जण, मला कुणावर टीका करायची नाही, पण काही जण 9-10 वाजेपर्यंत तयार होत नाही. कोणाची पूजा अर्चा चाललेली असते, कोण काय, कोण सूर्यमुखी असतं, कोण कसला मुखी असतं. तर आम्ही आपलं सूर्य उगवायच्या आतच कामाला लागतो. आणि एकच भावना की तो माणूस बाहेरनं आलाय, ती भगिनी बाहेरनं आली, तिचं काम जर लवकर झालं तर ती लवकर परत तिच्या गावाकडे जाईल. त्याच्यामुळं आम्ही लवकर, म्हणजे बारामतीत किंवा काही ठिकाणी मी सकाळी 6ला सुरुवात करतो. लोकांचा विश्वास बसणार नाही. बाकीच्या ठिकाणी आज आता अतुल होता, मी सकाळी 7ला सुरुवात केली. त्याच्यामध्ये काय होतं, आजूबाजूचे राहणारे लोक, म्हणजे जे पार्टनर होते ते जरा उशिरा उठतात, म्हणून म्हटलं त्यांना त्रास नको व्हायला, आपलं लवकर उठून कामाला लागावं. आणि त्या पद्धतीने कामाला लागलो. आणि आम्हाला उत्साह काय येतो ताई, ह्या महिलांच्या आता आल्यानंतर एवढ्या महिलांनी राख्या बांधायला माझा हात धरत होत्या, ओढत होत्या. अहो, माझं लग्न झाल्यापासून बायकोने इतक्यात हात ओढला नाही, एवढ्या माझा हात ओढला, काय सांगायचं. पण बहिणीच्या नात्याने ओढला. माझ्या त्या बहिणी आहेत, माझ्या माय माऊली आहेत, त्यांना आनंद झालाय. राखी बांधताना मी विचारायचो, माऊली पैसे आले का? होय दादा, काल पैसे जमा झाले. तो एक त्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद होता. काही म्हणाले की अजून येणं बाकी आहे, जातील. सगळ्यांना आम्ही शब्दाचे पक्के आहोत. आम्ही वचनपूर्तीचे काम करणारे कार्यकर्ते आहोत. त्याच्यामुळं इथं कुठंही ज्या लाभार्थी करता नियमावली केलेली आहे त्या नियमावलीत बसणाऱ्या सगळ्यांना ते मिळणार. त्याची सगळी तरतूद बिरतूद केलेली आहे. कुणी काही म्हणत असलं
तरी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की आमचा शब्द आहे, आम्ही शब्दाचे पक्के आहोत, आमचा वादा आहे आणि त्या पद्धतीनं ते मिळणार आणि त्याचं सातत्याने आम्हाला पुढं ते द्यायचं आहे. आम्हाला महिलांच्या करता तो कार्यक्रम राबवायचा होता, तो राबवता आला, त्याचा आनंद आहे. इकडं आल्यानंतर वेगवेगळे प्रश्न लोक सांगतात. आता आज ते हिरडाचा एक कारखाना इथं व्हावा, हिरडावर प्रक्रिया करणारा. वल्लभशेठ बेनके खूप दिवस मागणी करत होते, पण आता अतुलच्या काळात ते पूर्णत्वाला झालं. आज आदिवासी लोक आले, दादा अभिनंदन करायचं, आमचं काम मार्गी लागलं. कोण येतं, मागच्या वेळेस हे काम सांगितलं ते मार्गी लागलं. कोण म्हणले दुधाचे पैसे आमचे 5 रुपये लिटरचे यायचे ते मिळाले, आम्हाला समाज आहे, आम्हाला तुम्हाला बुके द्यायचा आहे. हे जे आम्ही काय केलंय, जनतेचे प्रश्न सोडवणं हे आमचं कर्तव्य आहे आणि त्या कर्तव्याच्या भावनातनं आम्ही कामाला सुरुवात केली. आणि ती कामं झाल्यानंतर त्यांच्याकडनं जो प्रतिसाद मिळतो, त्यांचा उत्साह, महिला मोठ्या प्रमाणावर हार घालतात, फुलं उधळतात, काय काय करतात, त्याच्यामुळं आम्हाला असं वाटतं की एवढं प्रेम कुणाला मिळतंय. आज एवढं मोठं जग आहे, फार हाताच्या बोटावर मोजण्या इतक्या लोकांना हे प्रेम मिळतंय. आम्ही आमचं आईबापाची पुण्याई म्हणा, आमचं नशीब म्हणा, ह्याच्यामुळे हे सगळं आहे. आणि त्याकरता तो उत्साह टिकून राहतो. रात्री उशीर जरी झाला तर झोपतानाच आपण सांगतो मनाला की उद्या पहाटे 5ला उठायचं आणि कामाला 6ला सुरुवात करायची. आणि ते आता सवय झाली, अंगवळणी पडलंय. आमच्या ग्रामीण भागात अंगवळणी पडलंय. उलट एखाद्या दिवशी आता सुट्टी घ्यायची नाही, उगीच लोळत झोपायचं म्हटलं तर झोप येत नाही. वेळ झाली की जाऊन आंघोळीला बसतोय आम्ही. असं हे सगळं. सतत कामात असणं हे खरंच आम्ही सगळ्यांनीच तुमच्याकडनं घ्यायला हवं. इतक्या कामाच्या व्यापार मग घ्यायला पाहिजे, मग घ्या ना. कुणी अडवलंय, घ्या ना. नाही, आता म्हणजे मी थोडीशी त्याच्या बाहेर गेले, पण तरुण मुली आहेत इथं, त्यांच्यासाठी सांगूया. तर तरुण मुलींनो, हे लक्षात ठेवा आणि जे ह्याच्याप्रमाणे वागत नसतील त्यांनीही लक्षात ठेवा. सतत कामात असणं हा एक संदेश आपल्याला अजितदादांनी दिलाय. एवढा कामाच्या व्यापात तुम्हाला कुटुंबासमवेत वेळ मिळतो का, किंवा थोडासा वेळ कमी मिळतो? हेच सगळं कुटुंब आहे त्याच्यावर. किती छान, किती छान, किती छान. महाराष्ट्राचं आमचं कुटुंब आहे, त्याच्यावर आम्ही नेहमी कुटुंबातच असतो. खरं. तरीही थोडस कौटुंबिक एक प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे की असं कधी झालंय का की वहिनींनी किंवा मुलांनी एखाद्या गोष्टीसाठी तुमच्याकडे हट्ट केलाय आणि कामाच्या व्यस्ततेमुळे तुम्ही तो पुरवू शकला नाहीत, असा काही प्रसंग आहे? अगदी क्वचित एखादा पालकमंत्री, तुम्ही सातारचा पालकमंत्री होतो, पुण्याचा पालकमंत्री, महत्व डिपार्टमेंट आहे, आणि त्यावेळेस एखादी घटना अशी घडती की तुम्हाला सगळी तुमची कामं सोडून पहिल्यांदा त्या घटनेकडे जावं लागतं. जसं पुण्यात मध्ये अतिवृष्टी झाली, पूर आला. पूर आल्यानंतर तुम्ही तुमच्या कुटुंबातल्या, परिवारातल्या सहकाऱ्यांना पहिली भेट देणं, त्यावेळेस मग तुमचे इतर कुठलेही कार्यक्रम असले तर ते सोडून जावं लागतं. पण ते कारण ते असतं. आमच्या घरात सगळ्यांना राजकीय पार्श्वभूमी असल्यामुळं, म्हणजे आता सुनेत्राला उस्मानाबादचे ते पदमसिंह पाटील वगैरे, राणा पाटील, तिथंही ते राजकीय जीवनातच काम करणार आहेत, त्याच्यामुळे ती कधी अडचण येत नाही आणि पहिल्यापासून ते बघत आलेले आहेत. मात्र ज्यावेळेस मुलं लहान होती त्यावेळेस वर्षातनं 2दा बाहेर फिरायला नेणं, कधी कधी त्यांच्या सुतारवाडीला घेऊन जाणं, पावसात भिजायला वगैरे असं, किंवा आमच्या मुळशीमध्ये जाणं किंवा परदेशात ट्रिप जाणं, ज्या गोष्टी प्रत्येकाने आपल्या कुटुंबाचं काम करत असताना त्याच्यातनं वेळ काढून थोडा तरी कुटुंबाला, परिवारातल्या घटकाला वेळ दिला पाहिजे. तो वेळ प्रत्येकाने दिलाच पाहिजे. कारण कसं आहे, कधी तुमचं वर्ष संपून जातात, महिने संपून जातात, तुमचं तुम्हाला कळत नाही. आणि त्याच्यावर ती एक महत्वाची जबाबदारी आहे. तुम्ही एखादी जबाबदारी पत्करल्यानंतर कुठल्या दुसऱ्या जबाबदारीकडे दुर्लक्ष करून चालत नाही. कमी अधिक प्रमाणात तिथं पण तुम्हाला वेळ द्यावा लागतो. आमचा परिवार एक आहे, त्याच्यावर दिवाळीला सगळे भेटतात, इतर वेगवेगळ्या आनंदाच्या क्षणी सगळे भेटतात. सुखदुःखात आम्ही सगळे एकमेकाला भेटत असतो, एकमेकाला आधार देत असतो, एकमेकाला सहकार्य करत असतो. खूप छान. तळागाळातल्या वाड्या वस्त्यांवरच्या आया बहिणींना तुम्ही भेटता. तुमचे काही व्हिडिओ बघताना
माझ्या असं लक्षात आलं, खूप बारीक माहिती तुम्ही सगळ्या गोष्टीची घेत असता. त्या महिलांना काही प्रश्न विचारून सगळं बरोबर चाललंय का बघता, आणि असं सगळं असताना एखादा एक गुगली प्रश्न काहीतरी टाकता, हे जे चाललंय ते खरं आहे का, त्यावरच्या तुमच्या चेहऱ्यावरचे एक मिश्किल भाव असतात, जे बघणं फार छान असतं. आणि त्याचबरोबर या सगळ्या महिलांबद्दल, विद्यार्थिनींबद्दल काळजी सुद्धा त्यातनं डोकावत असते. त्याच मायेतनं तुम्ही लाडकी बहीण योजना सुरू केलीत. ही योजना का सुरू करावीशी तुम्हाला वाटली? माझा ज्यावेळेस जन्म झाला, मी लहानाचा मोठा काटेवाडीला ग्रामीण भागामध्ये राहिलो. त्यानंतर बारामतीला पहिलीपासून गेलो. आम्ही बारामतीत राहत असताना धुणंभांडी करायला महिला असायची, घरामध्ये झाडू पोतना करायला कुणी ना कुणी महिला असायची, गरीब महिला यायच्या. त्यावेळेस त्या काहीतरी आजींना सांगायच्या, काकींना सांगायच्या, आणि मग ते आपल्या कानावर यायचं. असं ओढाताण व्हायची त्यांची. त्या मिळणाऱ्या पैशातनं त्यांचं भागायचं नाही. गावाकडे सुट्टीला गेल्यानंतर खुरपणीला महिला येतात, मग त्या खुरपणीला यायच्या. मी माझ्या राजकीय जीवनाला सुरुवात केली, म्हणजे राजकीय जीवनाला नाही, शेतामध्ये थोडंफार मला कळायला लागलं. तुम्हाला आश्चर्य वाटेल, त्यावेळेस ₹1.25 गड्याला पगार होता आणि 75 पैसे बाईला पगार होता. ₹1.25 गड्याला आमचा सालकरी गडी ₹1.25 रोजाने. सगळीकडेच तसं होतं. आणि 75 पैशाला महिला. मग तिला त्याच्यातनं किती पैसे मिळणार, ती कुटुंब कसं चालवणार. आणि मग तिचे त्यावेळेस, आता परिस्थिती बदलली, त्यावेळेस 2 लुगडी जोडलेली असायची. म्हणजे एक लुगडं, सिंगल लुगडं नसायचं, त्याला जोड दिलेला असायचा. किंवा काही मुलांच्या पॅन्ट असायच्या, हाफ पॅन्ट, त्याला मागं ते झिजू नये म्हणून असा पॅच लावलेला असायचा. अशा, किंवा काहींचा शर्ट फाटलेला असेल तर ते तेवढ्यापुरतं तिथं हे. आता मुलामुलींची फॅशन झाली, कपडे चांगले असले तरी फाडतात आणि गुडघे दाखवतात, पाय दाखवतात, ती फॅशन आहे. पण त्यावेळेस ते शिवून द्यायचे. आणि हे सगळं अनेक वर्ष बघत आलो. ह्यावेळेस विचार करताना म्हणलं की आपण राज्य तर चालवतोय, 10 वर्ष झाली अर्थसंकल्प सादर करतोय, परंतु ज्या प्रकारे ग्रामीण भागातल्या 2.5 लाखाच्या आतमध्ये उत्पन्न असणाऱ्या महिलांना त्यांचं स्वतःचं आवडीचं एक देखील गोष्ट घेता येत नाही. ती तिच्या मनाला मुरड घालती. नको, आपल्याला नको, आपण मुलाकरता करू, मुलीकरता करू, कारभाऱ्याकरता करू. स्वतः करता काही मनात आहे तिच्या, पण खिशात काही नसल्यामुळं, तिच्या हातात काही नसल्यामुळं ती काही करू शकत नव्हती. मग आम्ही विचार केला की आपण काय करायचं, खूप त्याचे किती खर्च येईल, काय येईल, किती महिला पुढे येतील. आणि मग आम्ही अंदाज केला 2.5 कोटी महिला, साधारण 45,000 कोटी रुपये खर्च. पण विचार, आम्ही कसं सरकार चालवतो म्हणजे टॅक्स गोळा करतो, सेंट्रलचा पैसा, काही आम्हाला कर्ज काढायला मिळतं, काही टॅक्स वेगवेगळ्या पद्धतीनं, GST टॅक्स, एक्साईजचा टॅक्स, असे ते मिळतं. त्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर माझ्या लक्षात आलं की हे तर चालतच राहणार. आपण जसं संजय गांधी निराधार योजना काढली, आज पण ती पॉप्युलर आहे, आज पण निराधार लोकांना आधार मिळतो. 80 कोटी जनतेला मोदी साहेब फुकट अन्न देतात, पुढेही 5 वर्ष मिळणार आहे. मग आपण काय देऊ शकतो? मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आम्ही सगळी बसलो आणि त्याच्यातनं फायनान्स प्लॅनिंग माझ्याकडे असल्यामुळं त्याच्यातनं ही कल्पना पुढे आली की आपण आपली लाडकी बहीण योजना आणायची आणि त्याच्यातनं महिन्याच्या महिन्याला तिला काही सकल करण्याच्या करता, सक्षम करण्याच्या करता आपण त्या बाबतीतला निर्णय घ्यायचा. आणि तो निर्णय आम्ही घेतला. ताई, काल महाराष्ट्रातल्या 1,02,00,000 महिलांच्या अकाउंटला पैसे गेले. 1,02,00,000. त्यामध्ये मी येताना बघत होतो, माझ्या काल आम्ही पुण्याचा कार्यक्रम होता, आम्हाला भाऊबीजेच्या आधी ही ओवाळणी टाकायची होती, द्यायची, सॉरी, रक्षाबंधनाच्या आधी. भाऊबीज आणि रक्षाबंधनला आपण बहिणी ओवाळतात आपल्याला आणि आपण बहिणींचा मान ठेवतो, त्यांचं संरक्षण करतो. त्या पद्धतीनं उद्याच्या 19च्या रक्षाबंधनाच्या निमित्तानं हे सगळा निधी गेला, हे मदत झाली पाहिजे, त्यांचा हक्क त्यांना मिळाला पाहिजे. आणि आम्ही म्हणलं एकदम सुरू केलं. काही वेळेस ते
ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरत असता तो भरत असताना कधी कधी ऑनलाईनला अडचणी येतात आल्या, काहींना इंग्लिशमध्ये भरा, मराठीमध्ये भरा, त्रास झाला. मग आम्ही हे सगळ्यातनं मार्ग काढला. आमची महिला बाल विकास मंत्री आदिती तटकरेच आहे, ती महिलाच आहे, तिलाही महिलांचे प्रश्न लवकर समजायला मदत होते. आणि मग आम्ही सगळ्यांनी मिळून 15 तारखेपासून थोडे थोडे पैसे सोडायला सुरुवात केली की एकदम जर काही अडचण झाली आणि नाही मिळाले तर विरोधकांनी इतकी चांगली योजना आणली. माझ्या मायमाऊलींनी हात वर करून सांगावं चांगली आहे का नाही. चांगली असतील त्यांनी हात वर करा, योजना चांगली आहे हो का, सगळ्यांचे हात वर, सगळ्यांचे हात वर. आणि आमचे विरोधक कोर्टात गेले की योजना बंद करा. काय पद्धत आहे? तुम्ही सरकारमध्ये असताना तुम्ही द्या ना, तुम्हाला कुणी अडवलंय? आम्ही आज सरकारमध्ये आहे, आमच्या मायमाऊलींना आम्हाला द्यायचंय, आम्हाला तिला सबल करायचंय, तिला सक्षम करायचंय आणि त्यांच्या पोटात दुखायचं काय कारण? मग म्हणले काय देऊन 1,500 रुपये दिले. अरे तुम्ही सोन्याचा चमचा तोंडात घेऊन आलेले आम्हाला सांगता 1,500 रुपये दिले. 1,500चं मोल त्या माझ्या तांड्यावर, पाड्यावर, खेड्यावर, वाडी वस्तीवर राहणाऱ्या महिलेला आहे. ते विमानाने आणि लक्झरियस जीवन जगणाऱ्यांना त्याचं मोल कळणार नाही. त्याच्यामुळं हे आम्ही दिलंय आणि आम्ही कुठं थांबलोय? आम्ही पुढेही आहोत ना. आम्ही आमच्या बहिणीच्या मायमाऊलीच्या करता केव्हाही तयारच आहोत. कुठंही त्यांचं समाधानाने त्यांनी संसार करावा. आणि हा पैसा ह्या काही घरी ठेवणार आहेत? 45,000 कोटी मार्केटला येणार ना. कुठलं तरी दुकान, छोटी मोठी दुकानं चालतील, साठवत काही ना काही ह्यांच्या जे मनात असेल. इतके दिवस काय व्हायचं? हे इथं खर्च कर, तिथं खर्च कर. ह्यांना काही राईटच घरात नाहीये. तो अधिकार आता त्यांना दिलाय. महिला धोरण 4थं आणलं, सरपंच केलं, सभापती केलं, अध्यक्ष केलं, वेगवेगळे नगराध्यक्ष केलं, महापौर केलं, अशी पदं दिली. पण महिला बचत गटाला पण प्रोत्साहन दिलंय. पण आता ही पण एक योजना आणली आणि मुलींच्या करता मोफत शिक्षणाची आणली. अशा सगळ्या योजना आणल्या. ह्याच्यातनं ती कल्पना आली आणि ती प्रत्यक्षात आचरणात आली. त्या गोष्टीचं समाधान, आनंद हा निश्चित आम्हाला आहे. मी एक बोलकी प्रतिक्रिया तुमच्यापर्यंत पोहोचवू इच्छिते. आता काही महिलांशी बोलत होते तेव्हा एक जण म्हणाली, भाऊ सुद्धा आपल्या बहिणीला राखी पौर्णिमेला किंवा भाऊबीजेला 100-200 रुपये ओवाळणी टाकतो. अर्थात त्याची परिस्थिती असेल तसं. पण आज मात्र सरकारने, अजितदादांनी दर महिन्याला आम्हाला 1,500 रुपये देऊ केले आणि ती खूप मोठी गोष्ट आहे. या टाळ्याच सगळं त्याबद्दल सांगतायत. बहिणींच्या मनात नक्कीच ही चांगली भावना आहे. जुन्नर तालुक्यातनं सगळ्या बहिणी इथं आल्या आहेत दादा. जुन्नर हा शेतीप्रधान देश आहे आणि सिंचनाची खूप कामं तुम्ही इथे केली आहेत. पण सगळ्यात मोठी समस्या आहे ती बिबट समस्या. कारण दिवसा लोड शेडिंग असलं की रात्री शेतात पाणी भरायला जातं आणि घरातलं एखादं माणूस शेतात गेलं तर ते परत येस्तोवर ह्या बहिणी साशंक असतात आणि काळजीत असतात. तर सगळ्यांचं असं म्हणणं आहे की शेतीसाठी दिवसा वीज मिळावी. बरोबर की नाही? अजून एकदा जोरात टाळ्या म्हणजे आपला आवाज पोचेल. माझ्या मायमाऊलींनो, हा निर्णय देखील आम्ही घेतलेला आहे. काळजी करू नका. आत्ता 3 हॉर्सपॉवर, 5 हॉर्सपॉवर, 7.5 हॉर्सपॉवरच्या तुमचं बिल माफ केलेलं आहे. आता तुम्हाला लवकरच एक फॉर्म येईल आणि त्याच्या संदर्भातला तो फॉर्म भरून द्यायचा आहे. आमच्या शेतकऱ्यांनी ते देतील, ती काही काळजी नाहीये. आता त्याकरता आम्ही 9,000 मेगावॉट सोलरची वीज तयार करण्याचा निर्णय घेतला. टेंडर झालंय, काम सुरू झालंय, जमिनी सरकारी त्यांना दिल्यात. आता 9,000 मेगावॉट वीज तयार होईल. सूर्यप्रकाश सुरू झाला, वीज पंप चालू. सूर्यप्रकाश बावळलं, वीज बंद. त्या माझ्या शेतकऱ्यांनी, त्या माझ्या कष्टकऱ्यांनी घरात कुटुंबामध्ये जाऊन राहायचं. बिबट्याचं, विंचू काट्याचं, सापाचं कशाचीच अडचण नाही. त्याच्यामध्ये आता इथून पुढं नवीन पंप 8.5 लाख सोलरवर देण्याचा निर्णय. मागेल त्याला सोलर पंप, मागेल त्याला सोलर पंप. आणि मी पण माझ्या शेतावर सोलर पंप बसवलेत, इथल्याही काहींनी बसवले असतील. मोटार व्यवस्थित पाणी मारती,
वीज बिल भरायला नको, त्रास नको, रात्री अपरात्री पाणी शेवटच्या कडेला गेलंय का, दारं कधी मोडायचं, तिथं कट भिजलाय का, तिथं सरीला पाणी पोचलंय का, काहीच प्रॉब्लेम नाही. कारण आम्ही पण कधी काळी रानामध्ये जाऊन तशा पद्धतीने कामं केलेली असल्यामुळं माझी जात शेतकरी आहे, त्याच्यातल्या बहुतेकांची जात शेतकरी आहे. त्याच्यामुळे शेतकऱ्याला शेतकऱ्याची माहिती असते आणि म्हणूनच या चांगल्या योजना आम्ही आणल्या आणि त्याच्यातनं फ्री वीज माफी ही योजना आम्ही आमच्या भावंडांच्या करता आणलेली आहे. आणि 6 महिन्यांनी ते 8 महिन्यांनीच इथून पुढं माझ्या महाराष्ट्रातल्या चांद्यापासून बांद्यापर्यंत शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळणार. रात्री मिळणार ती घरी मिळणार, परंतु शेतीला मिळणार ती दिवसा मिळणार. किती छान. काही वेळा टाळ्या मागाव्या लागतात, पण हा जिव्हाळ्याच्या प्रश्नाबद्दल किती वेळा आपोआप 4-5 वेळा भरपूर टाळ्या आमच्या या बघून अजून एकदा. आणि बिबट्याचाही बंदोबस्त करण्याकरता पिंजरे दिलेत, इन्फ्रास्ट्रक्चर दिले, गाड्या दिल्यात, बरेचसे बिबटे गोळा करून गुजरातला एका ठिकाणी पाठवून दिलेत, त्यांना पाहिजे होते म्हणून. ही सारखी म्हणायची इंडस्ट्री गेली गुजरातला. मला मायमाऊलींनो सांगायचो, इंडस्ट्री गुजरातला नाही पाठवली, बिबटे तुम्हाला त्रास देतात म्हणून बिबटे गुजरातला पाठवले. धन्यवाद दादा. आमच्या सगळ्यांच्या असं लक्षात येत आहे की जुन्नर तालुक्यावर तुमचं खूप लक्ष आहे, पण तरीही म्हणजे प्रत्येक गावात तुमची कामं आहेत, तुमचे खूप आमदार आहेत. पण आम्हाला एक असं जाणवतं आणि त्याचा आम्हाला आनंद आहे की आमचे आमदार अतुल बेनके यांच्यावर तुमचं विशेष प्रेम आहे. म्हणजे त्यांचे काही अगदी हट्ट सुद्धा तुम्ही पुरवता. तर अतुल तुमचा लाडका आहे का, असं आम्हाला तुम्हाला विचारायचं. कसं झालं, त्याच्या वडिलांच्या बरोबर मी काम केलेलं आहे. आम्ही सगळेजण एक परिवारातले. मी त्यावेळेस ते आमच्या जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष पण होते आणि सतत आमचे संपर्क असल्यामुळं त्यांचा स्वभाव, त्यांच्या जे काही आवड निवड, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही जवळनं न्याहाळलेल्या आहेत. आणि त्यावेळेस अतुल लहानाचा मोठा आमच्या समोरच झालेला आहे. साहजिकच ज्यावेळेस एक परिवाराचं त्याला स्वरूप येतं, त्यावेळेस तुमच्या डोळ्यात देखत झालेला लहानाचा मोठा कार्यकर्ता हा नंतर तुमच्यासारखा लोकप्रतिनिधी होतो. आणि मग लोकप्रतिनिधीला तिथं चांगली कामं कशी करायची, तर मी 7 वेळेला आमदार असल्यामुळे मला माहिती आहे. त्यामुळं मी त्याला जास्तीत जास्त निधी देण्याचा प्रयत्न केला. सगळ्याच आमदारांना दिलं, त्यालाही त्या ठिकाणी दिला. आणि त्यांनी पण आवडीनं हे काम माझं करून पाहिजे, ते काम करून पाहिजे. आत्ता जसं ॲग्रो टुरिझम, नंतर वेगवेगळ्या प्रकारचं टुरिझम, साहसी टुरिझम, असं वेगवेगळ्या प्रकारे टुरिझमचे अनेक प्रकार आहेत. तशा पद्धतीनं आमची सकाळी मीटिंग होती आणि त्याच्यातनं आम्ही कसं पुढं जायचं ते ठरवलेलं आहे. आणि चांगलं काम करतो. चांगलं काम कुणी करत असलं तर त्याच्या पाठीशी उभा राहतो. तशा पद्धतीनं तो चांगलं काम करत असल्यामुळे मी त्याच्या पाठीशी उभा आहे. तो माझा लाडका आहे. पण माझ्या लाडक्या बहिणींनी उद्याच्या येणाऱ्या विधानसभेत माझ्या लाडक्या लोकप्रतिनिधीला निवडून दिलं पाहिजे. देणार ना? हात वर करून सांगा. आता कसं लाडकं जुळून गेलंय, लाडक्याचं दोडकं करू नका म्हणजे झालं नाही. सगळ्यांनी हात वर करून त्याला संमती दिली आणि त्यांचं खरंच अतुल दादांवर पण तितकंच प्रेम आहे. पुढचा प्रश्न मी जरा तुम्हाला थोडासा भीतभीत विचारते दादा. परवानगी घेते. आधीच तुम्ही हो म्हणायच्या आधी मी परवानगी घेतली आहे की गुलाबी साडी इतकंच तुमचं गुलाबी जॅकेट पण खूप प्रसिद्ध झालंय. ते तुम्हाला छान दिसतं बरं का खूप, पण तरीही हे जॅकेट गुलाबी का? महिलांनो, मायमाऊली, हा गुलाबी कलर आहे का हा गुलाबी कलर आहे सांगा. हा ना? आता काय ह्या माझ्या भगिनीला कळणं, अगं बाई हा नाही गुलाबी कलर, हा गुलाबी कलर आहे. ही खरी गोष्ट आहे की हा रंग गुलाबी नाहीये, पण तुम्ही आमच्या समोर यायच्या आधी एक गुलाबी जॅकेट आमच्यापर्यंत पोहोचलंय. तुमच्यासारख्या अनेक लाडक्या बहिणी म्हणल्या, माझे लाडके कार्यकर्ते म्हणले, माझे जवळचे सहकारी म्हणले, ही जरा रंग खुलून दिसतोय. म्हणलं चला खुलून दिसतोय तर खुलू द्या, घाला. आणि काल मी नाव नाही घेणार, परंतु तिथं सुनील तटकरे होते, आम्ही सगळे बसलो होतो. त्यावेळेस एक व्यक्ती म्हणली
मोठी व्यक्ती आहे. तिनं सांगितलं की आता आमचे पण लोक म्हणतात की दादांसारखे रंगीत जरा जॅकेट घालायला लागा ना. म्हणजे बघा सगळ्यांना ते आवडायला लागले आणि जे लोकांना आवडते ते आपण करायचं. उद्या माझ्या महिलांनी सांगितलं बघून बघून आता तो विटलोय, आता बंद करते जॅकेट घालायचं, बंद. किती छान आहे, पण खरंच छान दिसतंय गुलाबी जॅकेट. बघा परत पुन्हा गुलाबीच म्हणतायत. तुम्हाला सांगतो हा कलर कोणता आहे. आपण जांभळं खातो ना उन्हाळ्यात, जांभळं खाल्ल्यावर जांभळातला सगळा बाहेरचा गर काढल्यावर त्या जांभळ्याच्या बियाला जो रंग असतो तो हा रंग आहे. ऐतिहासिक, धार्मिक आणि आधुनिकतेचा वारसा लाभलेला हा जुन्नर तालुका, याला तर निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण लाभली आहे. या जुन्नर तालुक्यातल्या पर्यटनासाठी तुमच्या मनात नक्की काय विचार आहेत, काय विजन आहे तुमची? जुन्नर तालुक्याच्या संदर्भामध्ये आत्ताच मला अतुलनी प्रेझेंटेशन दिलं आणि वेगवेगळ्या क्षेत्रातले तज्ज्ञ त्यांनी काहीतरी अनेक लोकांना बोलवलं होतं. त्याच्यातलं बेस्टमधलं बेस्ट जे आलं ते त्यांनी मला दाखवलं. माझ्या जिल्हाधिकाऱ्यांनी पण त्याच्यामध्ये सहकार्य केलं. आता ह्या सगळ्याच्या बाबतीमध्ये मला त्या गोष्टी म्हणजे मलाही मनाला समाधान वाटलं. आता ज्याच्यातून माझ्या जुन्नरच्या आदिवासी, बिगर आदिवासी मुलांना मुलींना रोजगार मिळेल. कारण आता लोकांचं बाहेर जाऊन विकेंडला जायचं प्रमाण वाढलंय, फार्म हाऊसवर जायचं प्रमाण वाढलंय. काही जण फार्म हाऊस करतात आणि ते फार्म हाऊस तुम्हाला 4 दिवसाकरता 5 दिवसाकरता भाड्याने देतात. रिसॉर्ट पण इथं व्हायला लागलेली आहेत आणि लोकांचं जाण म्हणजे आवड पण निर्माण झालेली आहे. आता हे ज्यावेळेस होतं त्याच्यातनं सगळ्यात जास्त जर रोजगार कुठला बिझनेस देत असेल तर तो पर्यटन आहे. आता हे ज्या भागाचं प्रतिनिधित्व करतात तो रायगड जिल्हा. सगळं पर्यटनावर इतकं म्हणजे अवलंबून आहे लोक, त्यांची रोजीरोटी. काही काही राज्य काही काही देश पर्यटनाच्या पैशावर चालतात, म्हणजे उत्पन्नावर चालतात. आता महाबळेश्वरला आम्ही लहानपणी जायचो, पावसाळ्यात महाबळेश्वर बंद असायचं पॅक पत्रे लावून. आता पावसाळ्यात भिजायला जातात, थंडीत गुलाबी थंडीचा आनंद घ्यायला जातात आणि उन्हाळ्यामध्ये थंड हवेचं ठिकाण म्हणून जातात. आता 12 महिने आपलं महाबळेश्वर भरलेलं असतं. तीच गोष्ट माझ्या ह्या परिसरामध्ये होणार. लोकांना सुविधा पाहिजे, सर्व्हिस चांगली पाहिजे, स्वच्छता पाहिजे. चट्टी भाकरी का असेना, 2 भाज्या पिठलं का असेना, पण स्वच्छ पाहिजे. उगी माश्या बिश्या ते तसलं नको. आणि ग्लास पण स्वच्छ पाहिजे. उगीच काहीतरी ग्लासमध्ये बोटं घालून धरत पाणी, तर तसलं नाही. नीटपणे पाणी द्यायचं. तुम्ही कसं देता अजून पाणी तुम्ही मला दिलं नाही तेव्हा मला माहित नाही, परंतु व्यवस्थित परत. आता काय लोकांचं राहणीमान बदललेलं आहे. तशा पद्धतीनं लोकांना तुम्ही सेवा केली तर लोक ॲप्रिशिएट करतात. आणि म्हणून आता अतुलच्या आणि जुन्नरकरांच्या जे मनात आहे तशा पद्धतीचा टुरिझमला आम्ही राज्य सरकारच्या वतीनं सपोर्ट केला. केंद्राचा पण ह्याच्यामध्ये मोठी योजना आहे. केंद्र पण आमच्या विचाराचं आहे. केंद्राकडनं आम्ही निधी आणला तर आपल्याला ह्याच्यातून मग बोटिंग असेल, बरेच प्रकार, साहसी खेळ असतील. आपल्याकडं गड किल्ले आहेत, त्याच्यावर गड किल्ल्यावर जाताना उतरताना साहसी खेळ खेळताना असं खूप काही करता येतं. ते करण्याचं आमच्या मनामध्ये आलेलं आहे आणि आम्ही ते करून दाखवू. पर्यटनाच्या दृष्टीने सुद्धा आपल्या जुन्नर तालुक्याचं भविष्य उज्ज्वल आहे. दादा, थोडासा वेगळा प्रश्न मी आता विचारते. आपण हल्ली बघतो की आजकाल जाती जातीमध्ये खूप तेढ निर्माण झाल्यासारखी वाटतं. पूर्वी असं नव्हतं, पण आता याबद्दल तुम्ही तरुण पिढीला काय सांगाल? मी तुम्हाला सांगू का, मी राजकीय जीवनात आल्यापासून मला अनेक कार्यकर्त्यांची जात कुठली आहे मला माहितीच नाही. मी जात बघून कार्यकर्ता निवडत नाही, मी त्याचं काम बघून कार्यकर्ता निवडतो. त्याचं एकंदरीत जनमानसामध्ये मिसळणं वगैरे आपलंसं करणं ते बघून करतो. व हिंदवी स्वराज्याची स्थापना शिवाजी महाराजांनी केली त्यावेळेस त्यांनी 18 पगड जाती 12 बलुतेदारांना बरोबर घेऊन हिंदवी स्वराज्य स्थापन केलं. जिजाऊंनी त्यांच्यावर संस्कार केले त्यावेळेस ते सगळे जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन गेल्याशिवाय हिंदवी स्वराज्याची स्थापना होणार नाही.
आणि सगळ्या जातीचे लोक त्याच्यात होते. होता जीवा म्हणून वाचला शिवा, असे खूप काही दाखले तुम्हाला मला देता येतील. आणि आता मात्र काही काही जण दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. मला ते अजिबात पटत नाही. मी माझ्या परीनं सगळ्यांना मदत करण्याचा प्रयत्न करतोय. आता इथं मगाशी देवराम लांडे बसला असेल कुठं. देवराम हा आदिवासी समाजाचा कार्यकर्ता साधा म्हणजे त्याचं, परंतु त्यावेळेस वल्लभ शेठन मी बसलो, माझ्या हातात बराच काळ या जिल्ह्यात कुणाला अध्यक्ष करायचं उपाध्यक्ष करायचं हे होतं. आम्ही देवराम लांडेला तिथं सभापती केला, जिल्हा परिषद अध्यक्ष केला. जो कधी लाल दिव्याच्या गाडीत बसला नसता तो आमच्या आदिवासी भागातला एक कार्यकर्ता त्या गाडीमध्ये बसून काम करायला लागला. त्याच्यामध्ये अश्विनी मोरमारे आमची खेडची आदिवासी, तिला आम्ही सभापती केलं. आज आम्ही इथल्या भागामध्ये रेशमाताई इनामदार ह्या आमच्या जुन्नरच्या नगराध्यक्ष झाल्या. अशी किती नावं मी तुम्हाला सांगू की आम्ही समाजातल्या सर्व जाती धर्माच्या लोकांना आणि काही राजकीय नेत्यांनी पण कबूल केलं की अजित पवार जातीवाद करत नाही. हे सांगितलं की नाही, मी नावच घेतो. राजसाहेब ठाकरेंनी 2-3दा स्टेटमेंट केलं. जे आहे ते आहे. आपल्याला काम करत असताना जातीचा पातीचा नात्याचा गोत्याचा विचार करायचा नसतो. काम करत राहायचं. हे धर्म वगैरे ते प्रत्येकाची श्रद्धा, प्रत्येकाचं तीर्थक्षेत्र तिथं गेलं पाहिजे, तिथला आदर केला पाहिजे. परंतु ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आपण सगळे भारतीय आहोत ही एक भावना सगळ्यांनी मनामध्ये ठेवली पाहिजे. आणि माझ्या जुन्नरच्या लोकांनी आपण सगळे जुन्नरकर आहोत ही जर भावना सगळ्यांनी, आपण सगळे पुणेकर आहोत, आपण सगळे महाराष्ट्रातले रहिवासी आहोत असं म्हटल्यानंतर सगळेजण गुण्यागोविंदाने राहतील. कायदा सुव्यवस्था चांगली राहील, पोलिसांचं काम कमी होईल. समाजामध्ये मधल्या काळामध्ये कधी कधी काही वेळेस काही जण कोणाच्या लग्नाला जायचे बंद झाले. असलं शिकवण शिवाजी महाराजांनी केली नाही. शिवाजी महाराजांनी आपल्याला चांगलं सांगितलंय आणि तेच राजर्षी शाहू महाराज, घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतीसूर्य ह्या सगळ्यांनी पण तोच विचार सांगितला आहे. जिजाऊ मातांनी पण तोच सांगितला. राजमाता जिजाऊने, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी तोच सांगितलाय, रमाई मातेने तोच सांगितलाय आणि सावित्रीबाई फुलेंनी पण तोच सांगितलाय. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्याच्यामुळं ह्या सगळ्या जातीच्या भिंतीच्या पलीकडे जाऊन एक माणुसकी या नात्याने आपण काम केलं पाहिजे. धन्यवाद. खूप मोठी गोष्ट ही दादा तुम्ही सांगितली. समाज निकोप असणं फार महत्वाचं आहे. जुन्नरकरांनी आजपर्यंत बेनके परिवार आणि पवार परिवारावर खूप प्रेम केलं आणि पवार आणि बेनके परिवाराने सुद्धा आम्हा जुन्नरकरांवर फार प्रेम केलंय. पण आता आपण बघतोय की राजकीय परिस्थिती थोडी बदलली आहे. रक्षाबंधनाच्या या निमित्ताने तुम्ही आम्हा जुन्नरकरांना काय संदेश द्याल? मी माझ्या मायमाऊलींना, भगिनींना, सगळ्या माझ्या मुलींना हेच सांगे की रक्षाबंधनाच्या निमित्ताने आपण तुमची सुरक्षितता, तुमच्या कुठल्याही प्रसंगाला आम्ही धावून जाणं, तुमच्या अडचणी सोडवणं हे भावाचं काम असतं. भाऊ त्याच्याकरता सत्पर तयार असला पाहिजे. आणि आज उद्याच्याला रक्षाबंधनाच्या निमित्तानं आज माझ्या अनेक बहिणींनी मला रक्षाबंधनाची राखी बांधलेली आहे. मी ती राखी मला निश्चितपणे तुमचं संरक्षण करण्याच्या करता, तुमचे प्रश्न सोडवण्याच्या करता, तुम्हाला सर्व प्रकारचा आधार देण्याच्या करता ही राखी मला नेहमी प्रेरणा देत राहील. ही राखी नेहमी मला तुमची आठवण करून देत राहील. आणि ते आठवण होत असताना मी माझ्या बहिणींना देखील माझ्या जीवात जीव असेपर्यंत मी माझ्या बहिणींना विसरणार नाही. हा माझा रक्षाबंधनाचा शब्द. किती छान दादा. दादा खूप आभार. आम्ही हे काही प्रश्न काढले होते. मला सुरुवातीला मी तुम्हाला प्रश्न विचारायचं ह्याचं दडपण आलं होतं, पण तुम्हीच ते दडपण दूर करून अतिशय छान असं मी तुमच्याशी बोलू शकले, त्याबद्दल आभार. खूप छान वाटलं. आता मीच तुम्हाला सांगितलं की
माझ्या बहिणींना माझा आधार वाटला पाहिजे म्हणून तर मी बोललो. अगदी खरंय. आणि तो आधार तसा वाटला आहे, ही मी साक्ष आहे. दादांसाठी एकदा जोरदार टाळ्या आपण सगळ्या बहिणींनी वाजवूया.